नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, डेटावरती जाऊ, पण मला काही गप्पा मारायच्या, थोडंसं काही जनरल गोष्टी आहेत त्याबद्दल बोलायचं आहे. तर मला हे सांगायचं तुम्हाला, की मार्केटला झालंय तरी काय? ओके. एवढं रटाळवाणं, ना बायर त्या ठिकाणी विन होतोय, ना सेलर विन होतोय. सेलरला पण प्रीमियम नाहीये, बायरचा तर विषयच सोडून द्या. ज्या लेव्हलला बाय करण्याचा प्रयत्न करेल, तिथून स्टॉप लॉस खाईल, परत वरती येईल, परत खाली जाईल. 100 वेळा हे बायरचा जो कार्यक्रम आहे, तो फार खतरनाक पद्धतीने रॉंग चाललेला आहे. त्या बायरनी तर विषयच सोडून द्या. सेलर जे आहेत त्यांना पण प्रीमियम मिळत नाहीये. ओके. आणि एवढं रटाळवाणं, एवढं खतरनाक हे झालंय काय? ओके. सो मित्रांनो, मी माझी एक फेज सांगेल. ज्यावेळी प्रॉप डेस्कमध्ये होतो, प्रॉप डेस्कमध्ये अशी एक फेज आली होती, की जी फार स्ट्रगलिंग आणि फार ट्रबलवाली होती. ओके. ती ही अशाच फेजेस असतात, की ज्या फेजेसमध्ये पार्टिसिपंट मिसिंग असतं. जे म्हणजे जे ॲक्चुअल रिटेल ट्रेडर किंवा जे मोठे प्लेयर्स आहेत, ते वरती खाली किंवा ज्या मोठ्या मूव्हमेंट्स आहेत, मार्केट मेकर्स म्हणू आपण त्याला. हे ज्यावेळी असं काही घडवत नाहीत, घडत नाही, त्याला लागणारे जे काउंटर पार्टीज आहेत, म्हणजे रिटेलर आहेत, त्यांचं पार्टिसिपेशन थोडंसं मिसिंग वाटतं ना, त्यावेळी असं सगळं रटाळवाणं बघायला भेटतं. ओके. तर ह्याच्या आडून काहीतरी चाललेलं आहे. त्याच्या आडून काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्या पण आपल्याला समजून घ्यायच्यात. ओके. सो मित्रांनो, हे रटाळवाणा कार्यक्रम जर होत असेल, तुम्हाला कल्पना आहे विक्स फार मोठा नाहीये, विक्स पण त्याच लेव्हलला आहे, तर तुम्ही ॲट लीस्ट बायिंगचा कार्यक्रम आत्ताच स्टॉप करा. नाहीतर पस्ताव्याशिवाय वेगळं काही राहणार नाही. तुम्ही बरोबर नसणार आहे. ठीक आहे. तुम्ही बरोबर असले तरी तुम्ही चुकणार आहे. कारण ज्याच्यामध्ये असलेले चार्जेस आणि ब्रोकरेज बाकीच्या गोष्टींमध्ये सगळं काही चाललं जाईल, वेळ वायाला जाईल, हेडॅक होईल आणि हे सगळं हे होईल. ज्यावेळी व्हॉलॅटिलिटी येईल त्यावेळी बायर्स येऊ शकतात, थोडंफार हे करू शकतात. पण अगेन तुम्ही माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरू नका. बायर इज इक्वल टू डेथ. ऑप्शन बायिंग इज इक्वल टू डेथ. तर ऑप्शनमध्ये बायिंग करणार असेल तर हे विसरून चालू नका. जसं सिगारेट पिल्यानंतर सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, तर हे ऑप्शन बायिंग इज इक्वल टू डेथ. स्लो डेथ, स्लो पॉइझन. कदाचित काहींसाठी फार विचित्र पद्धतीने ती जर्नी होऊ शकते. सो हे झालं याचं. तर हे डेटावरती पण असंच दिसतं का, की काही वेगळं नाहीये. तर हे डेटावरती पण असंच दिसतं. ते जाऊन चेकआउट करा. डेटावरती पण बघितलं तुम्ही, तर फार दिवसभरात जे होतं, ते फार 2-2, 4-4% चं काम होतंय. मित्रांनो, वीकेंड आहे. ओके. आणि वीकेंडवरती फक्त आणि फक्त कालपेक्षा 4% पोझिशन ॲड होत असतील, 7% पोझिशन ॲड होत असतील, तर काय फायदा? इथे 20, 25, 30 लाखाच्या पोझिशन ॲड होणं अपेक्षित आहे. तर त्या मिसिंग आहेत. कंप्लीट मिसिंग आहे. कुणाला काही डायरेक्शनचं पडलेलं नाहीये. ना खाली, ना वर, ना काय. एकदम रटाळवाणं हे सगळं आहे. जोपर्यंत आपले ट्रम्प तात्या काही मोठा कार्यक्रम करत नाही, ओके, तोपर्यंत मार्केट काय हालत नाही, एवढं नक्की आहे. ओके. सो कॉन्फिडन्स जो आहे तो रिटेलरचा, इव्हन बिग प्लेयरचा मिसिंग आहे. आता बिग प्लेयर कॉन्फिडन्स आणून तरी काय करतील? त्याच्या अगेन्स्टमध्ये येणारे जे इंट्राडेवाले बिग आपले आहेत इंट्राडे ट्रेडर्स, रिटेलर्स, ते मिस आउट आहेत. त्यांचं पार्टिसिपेशन मिसिंग आहे. ओके. सो अशा पद्धतीचं गणित आहे. ठीक आहे. शेअरवरची जी जर्नी आहे ती फार चांगल्या पद्धतीने होते. शेअरवरती जी जर्नी होती, ती तुम्ही बघितली असेल. आजची जी जर्नी होती. आज आपण एक स्टॉक ऑब्झर्वेशनसाठी हे केला होता. कदाचित ही नवीन बॅच होती त्यामुळे हे ट्रेड कोणी घेतला नसेल. ओके. पण ह्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. हे जर असं रिस्क रिवॉर्ड सुरुवातीच्या काळात जर भेटलं आपल्याला तर कशा पद्धतीने हे त्या ठिकाणी जाऊ शकतं. ओके. सो आजच्या ह्याच्यात काही स्टॉक्स डिस्कस झाले होते. ते स्टॉक्स होते ॲपेक्स फूड्स. 9:17 आपल्या स्कॅनरवरती, आपल्या रडारवरती आला आणि त्याचं जे गणित आहे ते अशा हिशोबाने आपल्याला बघायला मिळालं. ओके. सो याच्यामध्ये काय झालं दिवसभरात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर हे जे झालंय ना, हे रिटेलरने किंवा ह्यानी नाही केलेलं, हे कोणीतरी मोठ्या कार्यकर्त्यांनी केलंय. तर इथून तो उघडलाच वरती आणि आपला पॅटर्नच तो आहे. तर त्या हिशोबाने तो पूर्ण 20% चं सर्किट सकाळीच लावून तो मोकळा झाला होता. ओके. त्यानंतरून अशा पद्धतीचं सेलिंग आलं. पुन्हा एकदा 20% पर्यंत पोहोचला. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा सेलिंग आलं. तर हे जे पण आहे, हे मॅनिप्युलेशन आहे. हे मॅनिप्युलेशन आपल्या फेवरमध्ये कसं येईल?
आपण एका छोट्या रिस्कमध्ये मोठ्या रिवॉर्ड कसा मिळवू शकतो, तर ह्या हिशोबाचं गणित मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, राईट? काही स्टॉक्स लाँग टर्मसाठीचे आहेत, हे काही डिस्कस झाले होते. मार्केट जरी खाली असेल, तर हे फार चांगल्या पद्धतीने वरती जाताना दिसतात, ओके? सो मागची काही जर्नी बघितली तुम्ही, तर तुम्हाला अशा पद्धतीने हे होईल. आता ह्याच्या पाठचं लॉजिक मी ऑलरेडी क्लासरूममध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. एक व्हिडिओ दिला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून पण मी हे लॉजिक दिलेलं आहे, हे वरती जातात कसे. ओके. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय. ते जाऊन चेकआउट करा. ठीक आहे. सो मित्रांनो, सॅटर्डे, संडे सुट्टी आहे. ओके. उद्या जे सरप्राईज आहेत ते तुम्हाला मिळणार आहे. सरप्राईज असे आहेत, की 8 लोकांना त्या ठिकाणी आपण आपली जी जर्नी आहे ती ऑफर करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. आणि हे 8 लोकं कोण आहेत? हे माझे जेन्युइन फॉलोअर्स आहेत, की ज्यांनी मला लाँग रनमध्ये माझं सगळ्या गोष्टी ग्रास्प केलेलं आहे आणि कदाचित माझी जी थॉट प्रोसेस आहे, त्या थॉट प्रोसेसप्रमाणे त्यांनी ॲन्सर केलेलं आहे. इथे नो बायस. कोणी किती जवळचा आहे, किती जुना आहे. कदाचित एखादा फार जुना असेल, सबस्क्राईब केलंय सुरुवातीच्या जर्नीमध्ये, पण अजूनही ते कॅपेबिलिटी नसेल किंवा त्या गोष्टी ॲज इट इज आल्या नसतील माझी थॉट प्रोसेस, तर ते चान्स नाही मिळणार. कदाचित कोणी 2-4 दिवसांपूर्वी व्हिडिओ बघून कोणी त्या ठिकाणी ती प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि ॲन्सर जे आहेत ते फार चांगल्या पद्धतीने दिले असेल आणि जे मला अपेक्षित आहे, जे सायकॉलॉजी क्वेश्चन मी डिझाइन केलेले आहेत, त्या क्वेश्चनवरती तो खरा उतरत असेल, तर त्याला ती जर्नी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके. सो इतरांसाठी काय आहे, इतरांसाठी सरप्राईज आहे. ते मिळेल ॲपवरती. तर ते ॲप डाउनलोड नसेल केलं तुम्ही, ते ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा आणि ॲपवरती रजिस्टर असेल, तर ती जर्नी त्या ठिकाणी अवेलेबल होईल. ओके. सो 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. ओके. सो हा इंडिपेंडन्स डे तुमचा ॲक्चुअल इंडिपेंडन्स डे व्हावा. फायनान्शियली इंडिपेंडन्सची सुरुवात व्हावी अशा हिशोबाच्या शुभेच्छा देतो. ठीक आहे. सो मित्रांनो, ओव्हरऑल डेटा जो आहे 17 तारखेच्या मार्केटसाठी रटाळवाणाच आहे. फार वेगळं काही घडणार नाही. असेच 30, 40, 50 पॉईंट वरती खाली, वरती खाली होईल. सब्जेक्ट टू जोपर्यंत ट्रम्प तात्या किंवा काही मेजर त्या ठिकाणी घटना घडत नाहीत. ओके. सो थँक यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. अ, डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स चेक करायला विसरू नका. त्याच्यामध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत. थँक यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.